हा आहे बाहेरचा स्पेस आणि पूर्ण फॉरेस्ट टाईपमध्ये यांनी केलं आहे मिडलला. आणि फुल ते रातकिडे वगैरे ओरडत आहेत त्याच्यामुळे एकदम फील येतं आहे. पण मुकेश असं म्हणतो आहे की त्याला हॉन्टेड फील पण येतं आणि खरंच असं मलाही वाटायला लागलं आहे. दरवाजा पण डेंजर वाजतो आहे. मस्त वाटत असेल. शिट. अरे था मतलब सीरियसली था ये थी कैट थी. ही मुकेश घाबरवतोय. मग मी पण बघितलं मे बी मांजर असेल. मांजर इतकं का असं भीती वाटते. ऍक्च्युली वाईब्स असतात ना ते रिअल असतात. नमस्कार मंडळी, तर मी आहे स्नेहा आणि माझ्या नवीन व्हिडिओमध्ये तुमचं खूप खूप स्वागत. तर काही दिवसांपूर्वी आमच्या बऱ्याच वर्षानंतर एकत्र भेटणाऱ्या फ्रेंड्सच्या गेट टुगेदरसाठी आम्ही एक खराडीमध्ये विला बुक केला होता. पण आम्हाला तिथे बरेच हॉरर एक्सपिरियन्स आले आणि हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघा आणि तुम्हाला पण तेच वाटतंय का ते आम्हाला नक्की कमेंटमध्ये सांगा. फायनली आम्ही रामवाडीला पोहोचलो. तर आम्ही दोघी आहोत रामवाडी मेट्रो स्टेशनच्या इथे आणि आम्ही चाललो आहे आता खराडीच्या इकडे. पण एवढं दूरचं ट्रॅव्हलिंग म्हणजे मेट्रो स्टेशनचं सगळ्यात दूरच्या टोकावरून मी आले आहे आणि पटकन आलो आहे, तरी काही दमलो वगैरे नाही आहे. पण आता रिअल टास्क आहे की ज्या ठिकाणी जायचं आहे तिकडे आता इथून ऑटोज करतो आणि डिरेक्टली जातो आहे तिकडे. अच्छा हॅलो. तर आम्ही आज आलो आहे कोलिओ अर्बन रिट्रीट म्हणून एक खराडीला आम्ही एक विला बुक केला आहे आणि तो विला इतका सुंदर आहे. फक्त आम्हाला यायला खूप लेट झाला आहे. विशाखा आणि मी ऑलमोस्ट 9:45 वाजता इकडे आलो आहे ऑफिस करून आणि सीनरी जी संध्याकाळची होती ती मिस झाली आहे. पण सगळे एकत्र थांबलो, एकत्र मजा करणार आहे आणि रात्री कोणी झोपणार नाही याची गॅरंटी आहे. रूम्स वगैरे मस्त आहेत. थोडी चार्जिंग कमी आहे माझी, सो चार्जिंग करते. तर फायनली आम्ही आलो आणि मस्त फ्रेश वगैरे झालो आणि आत्ताच वाजले 11:15. आमचा जो प्लॅन होता तो 9चा नव्हता. प्लॅन तर होता 4चाच होता. पण ऐन टायमिंगला आम्ही 10 वाजवले आहेत आणि बरेच दिवसाने सगळे भेटतोय. म्हणजे बऱ्याच वर्षाने आणि बऱ्याच वर्षाने भेटणारी एक वेडी मुलगी दाखवते तुम्हाला जी जरा तोंड धुवून येऊ द्या म्हणून आम्ही तिला वेळ दिलाय. संपदाचं लग्न झाल्याच्या नंतर आम्ही भेटतोय तिला आणि डायरेक्ट भेटतोय ते छोट्या संपदासोबत भेटतोय डायरेक्ट. संपदा आणि ही आहे छोटी संपदा आणि मी आहे विशाखा आणि हे विशाखाचं छोटा पॅकेट कधी येणार आहे? नको, आधी काहीतरी लागेल ना छोटा पॅकेट डायरेक्ट कसं. त्याच्यासाठी मेहनत घे जराशी घरातले. प्रोग्रेस. हा आहे बाहेरचा स्पेस आणि पूर्ण फॉरेस्ट टाईपमध्ये यांनी केलं आहे मिडलला आणि फुल ते रातकिडे वगैरे ओरडत आहेत त्याच्यामुळे एकदम फील येतं आहे. पण मुकेश असं म्हणतो आहे की त्याला हॉन्टेड फील पण येतं आणि खरंच असं मलाही वाटायला लागलं आहे. दरवाजा पण डेंजर वाजतो आहे. बाई तू बोलली आणि मी घाबरले. तर हा हॉल आहे. उद्या मी पुन्हा इथे दाखवेन. बट लिटरली डीम लाईट्स आहेत आणि बाहेर बघितलं तर पूर्ण असं काळोख आहे. त्याच्यामुळे थोडं हॉन्टेडच वाटायला लागलं आम्हाला पण. बट सगळे असे मुद्दाम एकमेकाला घाबरवत आहेत पण आम्ही थोडं पॉझिटिव्ह राहायचा प्रयत्न करतो आहे. पण विला हे मस्त आहे म्हणजे राहण्यासाठी एकदम छान आहे. आता मस्त जरा स्पीकर लावतो, थोडे डान्स करतो, मग थोडी वाईब येईल. मग थोडं घाबरायला कारण मी तुम्हाला हॉन्टेड का वाटते ते दाखवते. इथल्या रूम पण हॉन्टेड वाटत आहेत. असं आहे इथे आहे. ही पण डीम लाईटमुळे थोडं खरंच. आणि असे रूम्स आहेत. रूम्स वगैरे छान आहेत बट काय माहिती मजा नाही आ रहा है टाईपमध्ये. डेंजर. आणि तू जाऊन बघ सीन झाला विशाखासोबत. आता माझ्यासोबत नाही झालं मगाशी तसं. पण विशाखा
आतमध्ये गेले आणि लाईट ऑफ झाला म्हणे. कुछ तो है. समारा बिचारी. आम्ही तर मग कशी सगळं फिरून आलो. सगळं फिरून आलाय तुम्ही तर उजेडमध्ये फिरून आलाय. भुलभुल्या म्हणते. बाहेर नको बघू, बाहेर नको बघूस. मस्त दिसतंय मला. ती एक बेडरूम आवडते. वाव, लाइट नहीं है. एक मिनट. अच्छा, मतलब दिन के लिए बहुत अच्छा है प्रॉपर्टी. मस्त वाटत असेल. शिट. अरे था मतलब सीरियसली था. हाँ. ये क्या ही मुकेश घाबरवतोय. मग मी पण बघितलं मे बी मांजर असेल. मांजर होतं. बाई हे आम्हाला इतकं का असं भीती वाटते. नाही, माहितीये actually का? जे Actually vibes कोणतरी- असतात ना हा. ते real असतात. मुकेश प्लीज. माहितीये का वरती आम्हाला काहीतरी दिसलं पण मे बी मांजर असेल. व्हाईट कलरची कुछ मांजर दिखा आहे. इसको. खरं तू ह्याला पण दिसलं. तो तुम्हाला शोधत तिकडे गेला. कोण? शुभम. ढूंढा था मैं उधर जाके आया और उधर ठंडक आवाज आ रही. मैं बोला कुछ तो है. मुकेश क्या कर रहा है. कुछ तो है भाई, मेरे कुछ को तो याद है. है स्नेहा ने भी बोला कि जाके कौन है मत पूछ तो मैं बात कर रहा लग नहीं रहा है पर वो भी सकता है. कुठे जायचं बाहेर का. अच्छी चीजें बोलता हूँ. हाँ हाँ चालू है वीडियो. चालू है. ये आवाज भी कैसा देखना डेंजर करता है. नाही अरे हा डेंजर नाही. हे सगळं परफेक्ट आहे. हे जे मतलब ये आहे, क्रिएट. indication आहे. गप रे, हार्ड रे मुकेश. प्रभु जी मैं कुछ कहना चाहता हूँ. हाँ प्रभु तुमसे संपर्क साध रहे हैं. प्रॉपर्टी तर मस्त आहे पण तो क्या लगता है आपको ये प्रॉपर्टी शहर के बीचों बीच होते हुए भी इतनी खाली क्यों है? खाली क्यों है वो भी पॉइंट है. इतनी सुनसान क्यों है? इतनी सुनसान क्यों है. बे मुकेश तू माझी नहीं. हट गई थी 2 मिनट. अरे आओ इधर आओ. अरे वो भैया है छोटा मेरा भैया है पता है बच्चा. अरे उसने बोला ना. 3 लोग थे तो तुम भागा क्यों. तू भागा मैं क्यों. भागा, मैं तो तुम भागे इसलिए भागा कि तब तो मैं अकेला होता ना. अगर तुम पहले हम 3 थे. मैं इनको बोला कोई नहीं रुको. फिर आवाज आई. ये तो भागे. इनके पीछे मैं भागा. अब ये पूछ रही तू क्यों भागा. मैं तो अकेला रहता ना अगर नहीं भागता तो. आवाज आला. आवाज आला. पहले तो ये भागा और ये भागे के पळाला होता. देख देख देख, खुद ही जा रहा है. और ऐसा देखता है जो भागा कि दोस्त गए भाग गए. मैं बता रहा हूँ ये एक नंबर का हरामखोर है. तुम्हारी फाड़ रहा था मेरे बस. को याद है वैसे जो तेरे साथ इसने मी किया. लिटरली 2 अशी सेकंड. हे करते माहिती आहे. थरथर होत आहे माझं. एक्सप्रेशंस. थरथर होत आहे. 1% मैं भी बिलीव नहीं करता था. बट तेरे साथ क्या हुआ ये बता पहले. तो बताओ वो पंखा बंद कर अभी पंखे की आवाज से मेरी फटी. सीरियसली अच्छा बताऊंगा स्टोरी में. देखिए थोड़ा माहौल बन रहा आज मत बता. आज ये आज नहीं बताऊंगा ठीक है ना. आज नहीं, आज तो फुल माहौल है इधर. नहीं माहौल का ये नहीं है जहाँ पे हम चलो ठीक है लोग आते हैं बैठते हैं और बहुत कम लोग आते हैं. मतलब ऐसे ना एज सिटी के लोग नहीं आते. थोड़ा प्राइवेट मोमेंट के लिए कोई कपल आ जाता है. बता नहीं रहा मतलब ये कोई संपदा दिसत नाहीये म्हणतात. सांगितलं मला ते रूम मध्ये दिसली नाही ती. फुल हॉरर वाली स्टोरीज तर नाही होत आहे. हा फोन जर कुणाकडे असेल तर आम्ही बिफोर काय घडण्याच्या आधी आम्ही हे आहोत
आणि हे सेव्ह होईल का? बोलूया गणण्याच्या अगोदर म्हणजे काय आपण रेकॉर्ड करतोय हां नाही तू काय बोलू नको. कैसा करे पता है नाही नाही तू बोल मग. हाय अयो सॉरी. इथे हो फोटोज घेऊया ना. तुला कसं वाटतंय? तुला बरेच दिवसाने सगळ्यांना असं भेटून वगैरे म्हणजे बऱ्याच वर्षाने आपण एकत्र प्लॅन केलाय. चाहिए था इंस्टेंटली चाहिए था. अच्छा लग रहा है. मी आउटर साईडला आलो आणि इथे लॉन आहे आणि जे मला वाटत होतं ना आतमध्ये जी हॉररवाली फिलिंग येते ती इथे अजिबात येत नाही आहे आणि खूप मस्त वाटतंय. म्हणजे लाईटचा ॲक्च्युली तो इम्पॅक्ट आहे की आतमध्ये खूप डीम लाईट आहे त्याच्यामुळे ते तसं हॉररवाला फील येतो आणि आम्हाला आवाज पण आला तरी घबरायला होतं आहे. पण इथे मस्त आहे वातावरण थोडं तर मस्त सॉन्ग वगैरे लावतो आम्ही छान आणि काय नाचू बिचू. तर इथे एक पूर्ण रूम आहे. वाव मला असे हे खूप आवडतात मिरर्स खूप आवडतात डान्स प्रॅक्टिससाठी वगैरे. छान आहे प्लेस. काय सीन आहे यार. असं म्हटलं की हॉरर नाही वाटत आणि इथं कुत्रे भुंकायला लागले. शकाचं काहीतरी वेगळं असं रे. कुठलं तरी कुत्रं तेव्हाच भुंकतं जेव्हा त्याला काहीतरी दिसतं विसतं. बस माझी फाडत आहेत लोक. विशाखा दिसली ना त्याला. मजा येते पण कसा तरी खूप ह्याच्याने प्लॅन करून झाला आणि आम्ही दरवेळेला सगळे व्हिडिओ कॉलवरती वगैरे बोलत असतो आणि नेहमी प्लॅन करतो चल प्लॅन बनाय पण फायनली प्लॅन झालाय. कसा का होईना पण प्लॅन झालाय. अबे इधर आना वो उधर जा रहा है चेयर लेके. इधर आ. हाय. बाय. बेस्ट कंटेंट क्रिएटर इन द टाउन गाइस. सरप्राईज तरी मला वाटलं एवढा लेट का निघाला असेल. घंटा है एवढा लेट निकला. लेजिट वैसा नहीं था जो शाहरुख खान आता है ये पनेरा 30 रुपए देना था चेयर में और आया. इतना ही वैल्यू है क्या इसका? नहीं नहीं भाई तेरे को मैं कुछ अच्छा दूंगा. मला वाटलं काय भारी सरप्राईज होता. तरी मला वाटलं माहितीये हा आत्ता का निघाला असेल आणि हा शाणा म्हणतो झोप आली म्हणून. मी इथं जस्ट आलो म्हणून मला वाटलंच आम्हाला. आत्ता कुठे आम्हाला जरा बरं वाटतंय आणि मस्त बाहेर खुर्च्या वगैरे टाकून आम्ही बसलोय छान मस्ती मजा करतो. मी आलो आता तू तुला सांग या रूम मध्ये गेलो फक्त तुला माझा तिकडे गेली असेल तेवढे 5 मिनिटं. आणि स्वतःला फोकस पोर्ट्रेट मध्ये काढू नकोस. त्या दिवशीचे फोटो बघितले मी मागचे सगळे ब्लर. बोला गेलेलो तेव्हा पण तेव्हा मला माहिती नव्हतं पोर्ट्रेट बेट्रेट. मी तेव्हा असं ब्लॉगिंग वगैरे मध्ये अशी ही नव्हती ऍक्टिव्ह नव्हती. म्हटलं आताच पहिले सांगू दे. फ्रेश वाटा मग मला फोकस नको करू मी गंडवते काहीतरी. ही आहे आमची बधीर. गेली 12 वर्ष बधीर त्याचे एक किस्से आम्ही ऐकतोय तिच्याकडून आणि अजूनही सुधारलेली नाही. म्हणजे तिच्यासोबत असाल तर तुम्ही बधीरच होता अजून. सिखाओ पहिले कोई तो भाई. क्या बात है. वाह वाह वाह. दियो बघतो दी. एक सेकंड ना बढ़िया बॉडी दिखा लगा अभी. अबे लगा दे ना. लुक मैं लाइट दे दो तेरे को. असे काहीतरी हॉरर आवाज येत आहे. ओ तिच्या सेल्फीज एकदम भारी. लाज वाटते का तुला तुला जरा तरी. मी कुठे गेली मी आहे तिथेच आहे. तू फिरतोय सोलापूर कोल्हापूर कोल्हापूरला नाही गेलो मी. ओळख फेकू नको तू. सोलापूर कोल्हापूर अजून कुठे नाही. रत्नागिरी अजून कुठे कुठे फिरतोय रे हा. इतकं रिलॅक्सिंग वाटतंय आणि
काय जेवण वगैरे झालं आहे, खूप मजा केली, मस्त नाचलो आहे वगैरे आणि आत्ता छान वाटतं आहे. म्हणजे पहिल्यांदा भीती वाटत होती पण आता अजिबात भीती नाही वाटत होती आणि घर खूप कम्फर्टेबल आहे. तर आता 9:30ला वगैरे आम्ही सगळे उठलो आणि 11चं चेकआउट आहे. त्याच्या आधी आम्ही मस्त थोडंसं फिरून वगैरे घेतो कारण दिवसा ही प्रॉपर्टी पाहिलीच नाही आणि खरंच हॅपनिंग प्रॉपर्टी आहे. कालचे व्हिडिओ हँटेड वाटलेत असले तरी पण नंतर आम्हाला काहीच वाटत नव्हतं आणि छान वाटत होतं. म्हणजे कसलीच भीती वगैरे वाटली नाही आहे. सो असं काही नाही आहे. इथे लॉन टाईप आहे आणि आम्ही काल इथे बसून मस्त मजा पण केली आहे. तर इथे म्युझिक वगैरेची पण सोय आहे. तर ही जी प्लेस आहे ती खराडीमध्ये आहे. म्हणजे वर्ल्ड ट्रेड सेंटरच्या इथून 2 किलोमीटरच्याच डिस्टन्सवरती आहे, थोडं आतमध्ये येऊन. सो म्हणजे फॉरेस्टवाला एकदम फील देते की लोकांना वाटतं की कुठेतरी बाहेर जावं म्हणून, पण ज्यांना पॉसिबल नाही होत की खूप डिस्टन्सवरती जाऊन मजा वगैरे करावी ते इथे येऊ शकतात. हां मस्त आहे आणि छान वाटत होतं. मस्ट विजिट प्लेस आहे नियर खराडी. म्हणजे काल आम्ही घाबरलो होतो, लिटरली घाबरलो होतो की थोड्या लाईट्स डीम होत्या पण नंतर सगळे आल्याच्या नंतर सगळी मजा मस्ती वगैरे सुरू झाल्याच्या नंतर काहीच वाटत नव्हतं, कोणी घाबरत नव्हतं. सो बेस्ट प्लेस आहे. कोलिओ अर्बन रिट्रीट करून आहे खराडीमध्ये, तुम्ही येऊ शकता आणि फुल फॉरेस्टवाला फील येतं, छान वाटतं. आता सगळे झालेत रेडी आणि आम्ही थोडं इथे फोटोशूट वगैरे करून घेतो, थोडं फोटोज वगैरे काढतो आणि मग इथून निघणार आहे सगळेच. आणि ही जाणार आहे बधीर माणगावला. ही छोटी संपा, हाय हाय छोटी संपा. नो कॅमेरा. आजा इसको नीचे बिठाओ, इसको बैठ जा तू नीचे. अभी तो तो घंटा वैसी आधी आ रही फोटो मोठा शकते जरा. मला हेच व्हिडिओ जवळ. ओके अच्छा तू व्हिडिओ घेतली का? हां बरं मी खाली होते आणि तू पुढे ये. तू आता फोटोचं स्टार्ट करू का? हां मस्त मस्त पोज देतात आणि विशाखा करते फोटोज. छान फोटो झाले पण इथे आम्ही आता हो मस्त स्टँड वगैरे लावून फोटोज क्लिक केले. पादेशी पा तो मेरे को है ना उसका ड्राइंग भेजने वाला था. वो कौन सा कोट था बीच में? टैग कोट है ना, तो वही बोल रहा हूँ तेरे को. टैग कोट में क्या है तेरे को RS1 SS1 डोर कुठे आहे? समायला सांगते घर कसं बनवायचं. प्राइम है, तुझ्या घराला डोर नाही आहेत? घंटा सील भी आहेत का? आता मला वाटतं हिच्या लग्नात हां माझ्या लग्नात 6 महिन्याने मी तुम्हाला बोलवणार आहे. दिवाली में है अपना मिलना मिलन हो रहा है. तर आता आम्ही सगळे चाललोय आपापल्या ठिकाणी. पड़ेगा नहीं तो अभी पहुंच जाता हूँ. ये ऐसी है, अभी पहुंच जाएंगे. बंद कर पडशील ना.